मित्रांनो, चकली म्हटली की भाजणी येते आणि भाजणी म्हटली का खूप आपल्याला कंटाळा येतो. चला तर मग आज कुठलीही भाजणी न करता इन्स्टंट चकली बनवूया. त्यासाठी 1 कपभर मी पोहे घेतलेले आहेत, अर्धा कपभर मी ते बेसन पीठ घेतलेलं आहे. दोघांना भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडाफार राहिलेला त्याचा नरमपणा तो निघून जाईल. तो मिक्सरमध्ये टाकून त्याची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. नंतर मी ते 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपण तयार करून घेतलेलं पण पीठ टाकायचं आहे. पोह्यांचं थोडंसं मोहन टाकायचं आहे. तेलाचं गरमवालं ओवा टाकायचं आहे. चवीनुसार थोडंसं लाल तिखट, थोडी हळद टाकून घ्यायची. कलरसाठी पीठ आहे ना, गरम पाण्याने जेवढा कप आपण पोहे घेतलेले होते ना, तेवढंच 1 कप इथं गरम पाण्याने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. नंतर चकली मशीनने चकली तयार करून घ्यायची आणि गरम तेलामध्ये छान चकली तळून घ्यायची. चकलीला छान कलर आला की चकली बाहेर काढून घ्यायची. मस्त अशी गरमागरम इन्स्टंट चकली खायला घ्यायची. खूप टेस्टी लागते. करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि इन्स्टंट सुद्धा बनते कमी साहित्यामध्ये. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.